मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। गोरेगाव इथे राहणाऱ्या आज या वहिनींना ताईला आपण भेटणार आहोत, ज्यांचं सासरचं नाव अश्विनी योगेश कोंडवे तर माहेरचं नाव अश्विनी मुकुंद देवरुखकर। चला आजच्या भागात आपण स्वागत करूया या कुटुंबाचं आणि स्वागताचा स्वीकारही करूया। नमस्कार 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 नमस्कार। द्या ओळख करून। हा माझा भाऊ। नमस्कार नमस्कार। ते माझे मिस्टर। नमस्कार। त्या सासूबाई। नमस्कार। ते सासरे। नमस्कार। ही माझी आई। नमस्कार आई। हे बाबा। हो आणि ती वहिनी। वहिनी उखाणा घेणार। डोलत होती तुळस माहेरच्या अंगणात, योगेशरावांच्या साथीने फुलेला आता सासरच्या वृंदावनात। अरे वा, सुंदर सुंदर उखाणा। किती भावंड तुम्ही? आम्ही दोघंच। मग काय करायचे दोघे शाळेत असताना? मी मोठी होती आणि हा लहान आहे, त्याच्यामुळे म्हणजे आमच्यात तसं फारसं अंतर नाहीये, 4 वर्षाचंच अंतर आहे। बरं। मला असं म्हणजे आठवते की जेव्हा हा झाला होता तेव्हा सगळे मला चिडवायचे, आता तुला भाऊ आलाय तर आई तुला घेणार नाही वगैरे असं। मी खूप रडायची वगैरे, पण की ह्याला नको घेऊ, तुम्ही त्याला अंथरुणातून बाजूला काढायची लिटरली की तू ह्याला घेऊच नको। काय वा, म्हणजे तेव्हापासून वाईट वागवलंय तुम्ही? आणि नंतर शाळेच्या आठवणी म्हणजे मी थोडी हुशार होती आणि हा ॲव्हरेज पेक्षा पण थोडा खालीच आहे, म्हणजे ॲव्हरेज आहे। त्याच्यामुळे सगळेजण मला जरा बोलायचे म्हणजे घरी जास्त ओरडा आई बाबांचा ह्यानेच खाल्लेला आहे का आता? आणि त्याच्यात पण कंपॅरिझन असायचं, ताई कशी अभ्यास करते आणि तू अजिबात अभ्यास नाही करत। शाळेमध्ये असताना नेहमी कसं म्हणजे ही असं अभ्यासामध्ये हुशार आणि मी जरा मस्ती खोडकर होतो, मी असं अभ्यासाकडे जरा कमी लक्ष होतो, त्याच्यामुळे शिक्षक पण बोलायचे करून की असं तुझी बहीण किती चांगलं हे करते आणि तू असा का असं। हो, आम्ही एका शाळेत होतो त्याच्यामुळे नेहमी त्यामुळे ते सगळे शिक्षक सांगायचे तुझी ताई बघ किती अभ्यास कर। हो बरोबर। हे सगळं ना मोठी भावंड हुशार असले ना की सगळ्या लहान भावांना हे ऐकावंच लागतं। पण तुम्ही काय माहितीये का, कधी ताईच्या पुढे जावं मार्कांमध्ये गुणांमध्ये असं तुम्हाला कधी वाटलं नाही? नाही, तसं शिक्षणामध्ये थोडंफार होतं, पण असं जास्त माझं शिक्षणामध्ये म्हणजे एवढं कल नव्हतं। त्याला मॅथ्स म्हणजे गणित म्हणजे त्याला नको वाटायचं। त्याने आता कॉलेजला पण असताना 13वी कॉमर्सला मॅथ्स कंपल्सरी असतं ना, तर त्याने 13वी केलीच नाही। मला म्हणतो मला करायचीच नाहीये, बाहेरून मग युनिव्हर्सिटी कडून परीक्षा दिली, त्यात पण केटी मॅथ्स मध्ये। पण मला सांगा, तुम्हाला ते जे आकडे आहेत गुणाकार भागाकार ही चिन्ह आहेत ती काय राक्षसासारखी अंगावर येतात? काय होतं तुमचं? 8वी पर्यंत ठीक होतं, 9वी नंतर ते भूमिती आणि थोडे विषय जरा हे झाले, त्याच्यामुळे ते नको नकोच वाटायला लागला ते, त्याच्यामुळे ते करावंच वाटलं नाही, म्हणजे बघूनच भीती वाटायची की किती म्हणजे हे करावं लागतं आकडे हे असं। तुम्हाला मात्र अभ्यास आवडायचा? मला असं नेहमी असं वाटायचं की आपण छान मार्क मिळवले पाहिजे, आपलं नाव आलं पाहिजे बोर्डावर वगैरे। मग आई कधी चिडचिड नाही करायची? असं माझ्या बाबतीत तर तिची चिडचिड नाही झाली कधी, पण ह्याच्या बाबतीत आणि मला मग सांगायची तू त्याचा अभ्यास घे, तू चांगलं करतेस, तू कसं करते तसं त्याला सांगत जा, म्हणजे तो तुझ्या बरोबरीने तुझ्या बरोबर बसेल आणि करेल। पण नाही, त्याचं डोकं मी अभ्यासाला बसतच नाही। म्हणजे ही ताई आणि तुम्ही कधी भांडलायत लहानपणी? कधी म्हणजे खूप भांडलोय आम्ही। आधी जॉईंट फॅमिली होतो, म्हणजे पप्पा आणि आमचे 2 काका पण असायचे आणि त्यात दुसऱ्या काकांचं लग्न झालं होतं, त्यांची 2 मुलं। आमचे मेन भांडण रिमोट वरून व्हायचं, म्हणजे खूप टीव्हीवरून खूप भांडण। तुम्हाला काय बघायचं असायचं? मी सारखं बघत होतो, मॅच असायची किंवा एखादं काय कार्टून असायचं, तर मग सिरियल साठी आमची भांडण, कारण काकी किंवा आईला वगैरे सिरियल बघायला लागायचं, मग आम्ही तिघी सिरियल द्यायच्यात। मला वेगळं पडायचं कारण मला एकट्याला मॅच बघायला। कधी धोपटलाय त्याला? हा, म्हणजे धोपटलं असं जास्त नाही, पण हा अशी कुदवीची खूप मी जरा चांगला शब्द वापरला होता, धोपटलाय नाही, धोपटलं नाही, कुदवी। आमचं ना मधलं दार होतं, मला आठवतं, आणि माझ्या काकाचा मुलगा लहान आहे, खूप लहान होता तेव्हा, तर त्या रिमोटच्या मस्तीत म्हणजे एवढं भान हे होतं की मला सिरियल बघायची तर मला रिमोट द्या, आणि त्याला कार्टून बघायचं होतं म्हणून तो पळत होता। तो खूप लहान होता आणि त्या गडबडीत ना त्याचं दारात बोट अडकलं होतं आणि खूप रक्त टाके पडले होते त्याला लिटरली। मला मग एवढी भीती वाटलेली की रात्री काका कामावरून आल्यावर मला काय आता सोडत नाहीत, म्हणजे तुमच्या टीव्हीमध्ये माझ्या मुलाचं तू सगळे भावाचं असं हे केलंस तू, असं तसं। बरं, अशा ताईची जेव्हा पाठवणीचा दिवस आला कसं वाटलेलं? वाईट वाटलेलं तेव्हा, पण तेव्हा असं व्यक्त करता नाही आलं। मम्मी पप्पा आणि मी आम्ही पाठवणी करून घरी आलो तेव्हा असं घर खरोखर खायला उठलेलं, म्हणजे असं। त्यावेळेला व्यक्त नव्हता झालात, पण आज एकदम व्यक्त झालायत तुम्ही, काय ताई?
म्हणजे तो तसा म्हणजे नाही आहे व्यक्त करणाऱ्यातला, म्हणजे काय असेल तर तो बोलणारही नाही. मोस्टली तो कोणाजवळही बोलत नाही. आई पण आज व्यक्त झाला एका वाक्यात. त्याचं जे काही बोलणं आहे, त्याचा आवाज जो काही जड झाला, त्याच्यात तुमच्यावरती किती प्रेम आहे ना, ते त्यांनी काही क्षणात दाखवलं. बहिणीने खूप केले आजपर्यंत. आज जे काही आहे ते फक्त हिच्यामुळे आहोत आम्ही. घरची परिस्थिती पण तेवढी नव्हती. वडील फक्त सिक्युरिटी जॉबला आहेत. कंपनी बंद पडल्यानंतर 2 वर्ष आम्ही घरीच होतो. पण तेव्हा अत्यंत आई वडिलांनी असे दिवस काढलेत की आम्ही बघू नाही शकत. वडील नंतर कलर काम करायचे माझे. कलर काम करताना ते बांबू आपण काम करत होते, तेव्हा ते तिकडनं पडले होते खाली. कुठेतरी असं वाटलेलं की, पण त्यांनी कधी हे नाही केलं. त्यांनी कधी आईने पण तेवढंच केलंय. आम्ही घरात बाहेरून काही हे आणून कामं करायचो आणि मग घर पण, म्हणजे नंतर मी जॉबला लागल्यानंतर आमचं व्यवस्थित झालं. म्हणजे बाबा पण पप्पांसाठी म्हणजे कसं आहे ना की एक आधार बनला. हा, आणि मी म्हणजे माझ्या लग्नात जर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला ना, तर सगळ्यात जास्त कोण रडलेत तर माझे पप्पा आहेत, बाकी कोण नाही. म्हणजे ते एवढे रडलेत ना की त्यांना थोडा धाप पण लागला होता. आणि मला नंतर काळजी वाटत होती की मी गेल्यानंतर ते व्यवस्थित, ते खूप म्हणजे खूप रडलेत. त्यांचा अजून पण फोन आला ना की त्यांचा आवाज असा असतो कधीतरी दबलेला, बाय मला तुझी आठवण. बाय म्हणतात तुम्हाला? बाय बोलतात. किती मस्त. ऐक, इतक्या भावना, आठवणी, सगळा स्ट्रगल, लहानपणापासून मिस्टरांनी म्हणजे बाबांनी केलेली मेहनत, त्यातून एक एक पैसा वाचवून तुम्ही उभं केलेला सगळा संसार, काय वाटतंय आज? आज खूप छान वाटतंय. शब्दात व्यक्त करू शकत नाही मी. ते कशी होती परिस्थिती तेव्हाची? परिस्थिती म्हणजे सुरुवातीला अशी बेताचीच होती. निर्लॉनमध्ये होते तेव्हा. नंतर ही 7वीला असताना कंपनी बंद पडली आणि हा 3रीला होता. तेव्हा 2 वर्ष खूप आमची स्ट्रगल मध्ये गेली. खूप कष्टाची. हो ना. कसे जावई, कसे आहेत तुमचे? जावई खूप छान आहेत. खूप प्रेमळ, अगदी मन मिळव, अगदी मिळून मिसळून आमच्यात अगदी असतात. जावयाला रिमोट बघायला पण नाही मिळत, माहितीये का तुम्हाला? बाबा सांगा. बरं वाटतंय. ज्या आठवणीच्या विसरलो होतो त्या परत मला आठवलं, म्हणून मला ते अश्रू आले. आणि मुलीबद्दल काय सांगणार? कशी आहे तुमची मुलगी? मुलीबद्दल तर प्रश्नच नाही. सगळं जे काय ते तिच्यामुळेच आहे सगळं. मी तर विचार करतोय की मला मुलगी दिली देवाने, ती काय नशीब बघून दिली का काय माझ्याकडे बघून दिली मी समजलं नाही. मी विचार पण नाही केला होता की मला अशी मुलगी भेटेल. मी बोलतो ना, मी माझा शिवपा तीच आहे माझी. बस मला जास्त काय बोलता येत ना मला. म्हणजे जगामध्ये अशी मुलगी प्रत्येकाला मिळावी ही माझी भावना आहे. वा वा वा, किती मस्त भावना व्यक्त केल्या. हा, वहिनींचं काय म्हणणं आहे? काय नाही, खूप प्रेमळ आहेत त्या आणि खूप मनमिळाऊ आहेत आणि खूप म्हणजे असे उत्साह आहेत. म्हणजे कोणतीही गोष्ट करण्यासाठी म्हणजे एकदम असं बोलतात ना, चुणचुणीत अशा आहेत त्या. चुणचुणीत आहेत. अरे वा. आणि मिस्टर कसे आहेत तुमचे? आमचे मिस्टर, आमचे काही प्रश्नच नाही, खूप छान आहेत. खूप नशीब लागतं अशी फॅमिली भेटायला आणि मला ते मिळालेत. मी खूप खुश आहे या फॅमिलीमध्ये. मिस्टरांना 10 गणित द्या ना सोडवायला. तर इथे पहिला खेळ, आणि या पहिल्या खेळात दादा आपल्या ताईला सोन्याची नथ मिळवून देणार का, बघूया. इथे ना 3 चित्रपटांची नावं आपण लिहिलेली आहेत, पण ती उलट सुलट अक्षरांमध्ये आहेत. चित्रपट कुठला तो ओळखायचा, त्याचा अभिनय करायचा. आणि तुम्ही केलेला अभिनय जर या सासर माहेरच्यानी मिळून ओळखला तर तुम्ही आज आपल्या ताईला सोन्याची नथ झी मराठीकडून मिळवून देणार आहात. हा, ठरला? चला उभे राहा आणि अभिनय करा, न बोलता. ओठांची हालचाल करायची नाही. सूर्य. जेवण. गोड. गोड जेवण. फूल काय जेवण नाही, गोड. गोड बस. हा. आंबा. गोड आंबा. मुरंबा. अरे वा, अभिनंदन. आणि या गोड मुरांब्यानी आता आपल्या ताईला दादानी सोन्याची नथ झी मराठीकडून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. आवई बापू इथे येऊन बसलेले आहेत. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? गोरेगावला. गोरेगावला कुठे?
जवाहरनगर. घरी कोण कोण होता तुम्ही? आई, पप्पा, बहीण आणि आजी. बहीण काय करते? बहीण प्रायव्हेट ह्याच्यामध्ये कामाला आहे, अकाउंटंट बनून. कसं काय गेलं बालपण? चांगलं मस्त गेलं. आई बाबा काय करायचे? यांच्याच प्रमाणे माझं पण होतं. हो, ती हुशार होती खूप, टॉपर होती बहीण. बहीण. हा, आणि मी एकदम ॲव्हरेज. ॲव्हरेजच. तुमची सुटका नाहीये, कळलं का? माहेरीही नाही आणि आता सासरीही नाही. ही माझ्या शाळेमध्येच होती. आमच्या आमचं लव्ह मॅरेज आहे. आम्ही एकाच शाळेत होतो अगदी चांगला पहिलीपासून 10वी. मुरलेला दिसतोय मोरांबा. कितवी ते कितवी? पहिली ते 10वी एकत्रच होतो आम्ही. मग तेव्हाच ठरवलं असेल. नाही, असं सगळ्यांना वाटतं पण पण ते खरंच तसं आहे. नाही आहे तसं. असं काही नाही होतं आमच्यात. आमचं गेट टुगेदर होता शाळेचा, त्याच्यामध्ये आमची ओळख जास्त झाली. सगळेजण शाळेनंतर कॉलेजला इकडे तिकडे असल्यामुळे कधी कोणाचा संपर्क असं नव्हता. म्हणजे आम्ही एकत्र एरियात राहत होतो, त्याच्यामुळे थोडेफार दिसायचे असे. मग शाळेत का नाही बोलायचे तुम्ही त्यांच्याबरोबर? तेच सांगते की मी फर्स्ट बेंचर आणि हे बॅक बेंचर आम्ही होतो. तर आम्ही बोलायचो नाही. म्हणजे ठीक आहे, ॲव्हरेज स्टुडंट आहेत यांच्याशी. बापरे, हे फारच होतं यांचं. शाळेत असताना थोडं असं नाही की मुलीच आम्ही ग्रुप करून राहायचो. मुलांशी म्हणजे इतकं नाही बोलणं झालं तरी तेवढ्या पुरतं. अरे काय अभ्यास वही. जेव्हा सुरू झालं हे जे काय, ते शाळेत तुमच्या मनात होतं का? असं थोडंफार होतं म्हणायला गेलं. नाही म्हणजे नाही म्हणजे काय, त्यांना बोलू दे आता. काय सांगावं, खरं काय? असं होतं थोडंसं. हे टॉपर होते ना, तर वाटायचं वाटायचं. तुम्हाला. पण मग त्या प्रयत्न केले होते तुम्ही? नाही, असं सगळं सांगतात, बोलतात काय? तुमचं पहिल्यापासूनच आहे, हा, फक्त आम्हाला सांगत नाही तुम्ही. लपवून ठेवलंय. मग खरंच आहे ते, खरं आहे ना? नाही तसं नाही आहे. मग म्हणजे जेव्हा झालं ऍक्च्युली तेव्हा मी घरी सांगितलं. त्याच्या लगेच आधी सांगितलं? म्हणजे एक 5-6 महिन्यांनी वगैरे सांगितलं. तुमचे आई बाबा काय करायचे? आई तर घरातून काम करते आणि पप्पा पेंटिंग मध्ये, प्रेस पेंटिंग मध्ये. पण रियुनियन झाल्यावर तुम्ही एकमेकांना भेटायला लागले, बोलायला लागले? हा, म्हणजे तरी पण नाही व्हायचं इतकं भेटणं. कारण की मी पण प्रपोज कोणी केलं? त्याचे म्हणजे तसं तर असं काही फॉर्मली. एक मिनिट, तिकडनं अंगठा असा आलाय तुमच्याकडे, काय आलं? कोणी प्रपोज केलं? नाही, असं फॉर्मली काहीच नव्हतं झालं. मला फक्त एवढं आठवतं की मी माझ्या ऑफिसच्या निमित्त लंडनला ऑन साईट जायला मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती. तेव्हा मी गेली होती आणि तेव्हा मला सगळे स्कूल फ्रेंड सोडायला सी ऑफ करायला आले होते एअरपोर्टवर. तर सगळ्यांनी मला काही ना काहीतरी छोटं मोठं गिफ्ट, आणि ह्याने ना मला वॉच आणून दिलं होतं. तर मी म्हटलं ह्याने एवढं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट कशासाठी दिलं माझ्यासाठी. मला एवढं म्हणजे मनात नाही आलं की ठीक आहे दिलं असेल, मी काय एवढा विचार नाही केला. मग नंतर म्हणजे मला असं वाटलं की मे बी त्याच्याकडून काहीतरी असू शकतं, म्हणून तो त्याने माझ्यासाठी एवढं. कधी विमानात विचार चालला टेक ऑफ झाल्यावर? मी 2च महिने राहिली ड्यू टू सम प्रोजेक्ट डेडलाईन्स आणि मला लवकर यावं लागलं. हा हॉट शेफ होता, त्याच्यामुळे ह्याची ड्युटी थोडी लेट नाईट असायची. आणि लंडन आणि इंडियाचा टाइम झोनच्या डिफरन्समुळे एनिवेज 4 तास मी मागे असायची. तेव्हा मी 8 वाजता जर ऑफिस मधून निघाली. तुम्ही मागे होता? हा, त्यांच्या. हा हो ना. हा, म्हणजे टाइम प्रमाणे, म्हणजे तेच ना, टाइम प्रमाणे तुम्ही त्यांच्या मागे होता. हा, मग तर मग जरी मी 8 वाजता ऑफिस मधून निघाली तर इकडे इंडियात आपल्या भारतात 12 वाजलेले असायचे. हा एकटाच असायचा जो अवेलेबल असायचा. तर मी ह्याच्याशी खूप बोलायची त्यावेळेला. आणि मग तेव्हा थोडं जाणवायला लागलं. आणि मग मी त्याला विचारलं होतं तिथे असताना, पण मग त्याचा निर्णय असा होता की तू आधी भारतात परत ये, मग आपण निर्णय घेऊ. अरे फारच मोठा होता जोर तुमचा. आणि आल्यानंतर पण 2 वर्षानंतर त्याला कळलं की नाही आता परत बोलायला. तेव्हा त्यांनी 2 वर्षानंतर मग मला विचारलं. तुम्ही विचारलं होतं लंडन वरून का असे ना, तुम्ही त्याला विचारलं? विचारलेलं. तुम्ही काय विचार करत होता? काय फोडणी देत होता? तोपर्यंत मी सेटल नव्हतो. फर्स्ट जॉब होता माझा तेव्हा. आता बोलत असता? आता मी शिफ्ट वरती असतो. अरे वा, मग तुम्हाला सतत बाहेर जावं लागत असेल? हो, पण आता माझे सगळं बंदच आहे माझे लॉकडाऊनमुळे. अच्छा, पण सगळं व्यवस्थित आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष. 2 महिनेच झालेत आता. कसा काय स्वभाव? हाय, रागीट आहे थोडा, पण प्रेम पण तेवढंच करते. लगेच बोलून टाकते काय पण तिच्या मनात काय पण बोलते ना? काय हो, मनात येईल ते बोलता ना? हो, पण काय राग आला की म्हणजे माझं त्याच्यामुळे समोरच्याचं मन दुखावतं ना ताई. तर मग मी नंतर सॉरी म्हणते. बघा ना काय सुकलाय बघा चेहरा. सॉरी नाही, पण मी नंतर त्याला समजावून घेते किंवा सांभाळून घेते. थांबा, तुमच्याबद्दल सासूबाई काय म्हणतात ते ऐकूया. सांगा सासूबाई. आहे तशी हुशार आहे, असं काही नाही.
आमच्याबरोबर तर व्यवस्थित असते, मनमिळाऊ पण अरे मग ती आहे. चिडचिड करते नाही, म्हणतात. चिडचिड त्या दोघांच्यात होत असेल. हा आमच्या बरोबर काय एवढी नाही चिडचिड नाही वगैरे ना, करणार. कधी काय बोलत नाही तुम्हाला? नाही 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 ना. नाही. कसं केव्हा तरी असं गपचूप राहील, पण आमच्या बरोबर अशी चिडचिड जास्त नाही असं ना. बाई, छान आहे. हो. बाबा काय म्हणताय? काय टेन्शन म्हणजे तिच्या चेहऱ्याकडे बघितलं ना, टेन्शन दूर होतं सगळं. काय सांगताय? सतत प्रसन्न चेहरा आहे तिचा. मी खुश आहात तुम्ही? हा. बाबांना चेहरा नेहमी प्रसन्न दिसतो. त्या चेहऱ्याच्या वेगवेगळ्या छटा आहेत त्या फक्त तुम्हाला दिसत असतात, हो ना? हो ते तर आहे. पण चिडलेल्या कळतं कसं तुम्हाला? शांत होऊन जाते, काय बोलणार नाही. हो हा म्हणजे समजायचं हिचं काहीतरी झालेलं आहे, म्हणजे आपल्याला काहीतरी बनवायला लागणार, काय ना काहीतरी आजपासून करायला. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? प्रयत्न करेन की म्हणजे असं पटकन नाही बोलेन, थोडा विचार करून किंवा आवडेल असं झालं हो, तर? आवडेल ना. आवडेल. बघा काय चेहरा खुललाय बघा आज. हा? तुम्ही सांगा या दोघांबद्दल. आमची ओळख आता जवळजवळ 5-6 वर्ष आहे. योगेश म्हणजे अश्विनीशी थोडी कमीच आहे, कारण पण योगेश मस्त चांगला आहे, व्यवस्थित सगळ्यांना मदत वगैरे करणारा, मन मोकळा. आणि अश्विनी आता म्हणजे 1 वर्ष झाली भेटून तिला, पण ठीक आहे, चांगली आहे. हो ना. कुठे कुठे ट्रेकिंगला जाता? आपल्या गडांवरती सगळ्या. ट्रेकिंगला कुठले? माझे अजूनपर्यंत 25 गड झालेले आहेत. अरे वा. आणि ह्यांना किती गडावर नेलंय? यांना फक्त 2 गडांवरती. फक्त 2च सोबत कुठल्या गेलो. कुठल्या? एक आजोबा एक आजोबा गड म्हणून गेलो होतो. आणि एक कलावंती. बरं, एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी. तुम्ही आता या माऊलीला तन्मणी मिळवून देणार का आम्ही बघणार आहोत. आणि त्यासाठी खेळ आहे. यामध्ये जे लिहिलेलं आहे त्याचं चित्र काढायचं न बोलता, आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. तुम्ही जर ओळखलं तर या माऊलीला आज तन्मणी बक्षीस म्हणून मिळणार आहे. तुम्ही द्या त्यांच्याकडे. बघा हळूच. कासव. इतका सुंदर कासव काढलाय, कासवाची आठवणही आली आणि तुम्हाला तन्मणी झी मराठीकडून त्यांनी मिळवून दिला मिस्टरांनी. अभिनंदन, अभिनंदन. आणि आता बघूया कोण जिंकणार. पैठणीचा खेळ ही ताई आणि वहिनी यांच्यामध्ये रंगणार. पैठणी घेऊन आमच्या ताई सासरी जाणार का त्या वहिनी ती पैठणी आपल्या सासरी म्हणजे या वहिनीच्या माहेरी ठेवणार? दोघी सज्ज झाल्यात खेळ खेळण्यासाठी. मधोमध एक स्टँड ठेवला आहे. 3 टप्पे आहेत. सगळ्यात वरच्या टप्प्यातून जर तो स्माइली चेंडू गेला, अर्थात टप्पा पडून जायला पाहिजे, थेट नाही टाकायचा, तर 10 गुण. मधल्या टप्प्यावरून गेला तर 20 गुण. आणि सगळ्यात खालच्या टप्प्यावरून जर तो चेंडू गेला तर 30 गुण मिळणार. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वात जास्त गुण ज्या गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. वहिनी जिंकणार का ताई जिंकणार बघूया लगेचच. तसा नाही जाणार टप्पा, हा तरच जाणार तो. वीस. 10. 20. चला बरोबरी झाली आहे. जिंकण्यासाठी 10 गुणांची आवश्यकता आहे. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या प्रज्ञा वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या अश्विनी वहिनी. त्यांना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरची आठवण आपल्या आईकडे देऊन आपली ताई पुन्हा सासरी निघणार आहे. आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे.
पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.